अध्यक्ष महोदय, ठीक आहे उत्तर अध्यक्ष उत्तर घेऊ. महोदय, आव्हाड साहेब उत्तर घेऊया. उत्तर घ्या. उत्तर घेऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांनी एक मिनिट जाधव साहेब, एक मिनिट. प्रश्नांचा इथे त्यांनी जिथे प्रश्न विचारले असताना मी पहिल्यांदा सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. ज्या कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी करायचा आपण इथे विचार करतोय त्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका इथे मांडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या खरं तर आपलं हे विधिमंडळ संविधानाने चालतं, आपला हा देश संविधानाने चालतो. पुराणामध्ये शेवटी एका धर्मग्रंथामधल्या चला बसून घ्या. तिथे बाबीन बघून त्याच्या आधारे आपण कायदा तयार करा असं करता येत नाही. एकंदरीत सगळ्या धर्माचा बसा उद्या उत्तर सन्मान केला गेला पाहिजे. कुठल्याही धर्माचा अपमान होता कामा नये, ही जबाबदारी कुठल्याही सरकारची असते. मी आपल्याबरोबर नक्कीच सांगेन, मी पुन्हा एकदा सनातनला आश्वासित करू इच्छितो की त्यांनी फक्त कायद्याची अंमलबजावणी करत असताना ज्या तरतुदी पुराणामध्ये आहेत त्या आधारे तुम्ही करा असं त्यांची मागणी आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण मगाशी मी जो उल्लेख केला, मग सन्माननीय सदस्य देवयानीताई फरांदे यांनी जो उल्लेख केला किंवा त्यांनी जी मागणी केली, मी आवर्जून सांगेन की ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जो प्रश्न इथे विचारलेला आहे या लक्षवेधीमध्ये, त्यांचा असा प्रश्न आला सनाताई मलिक यांचा की हा प्रश्न काय फक्त एकाच धर्मापुरता सीमित आहे का. तर मी आजपर्यंत आता गेली 1.5 वर्ष गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहतोय. माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्मपंथीयांच्या मार्फत आलेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत. कारण ट्रिपल तलाक ही पद्धती ही काही विशिष्ट समाजामध्ये आहे, धर्मामध्ये आहे, म्हणून तिकडनं त्या तक्रारी येत आहेत. परंतु कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठी आपण किंवा त्यांच्या बाबतीत आपण कायदा तयार करत नाही, तो सगळ्यांना लागू होतो. ज्या अशा पद्धतीने शेवटी आपण केंद्राने कायदा काय पारित केलाय, मोबाईल मेसेज पाठवून तलाक द्यायचा, ईमेल पाठवून तलाक द्यायचा, फोनवरनं संभाषण करून तलाक द्यायचं, तर तो अन्यायकारक होता. म्हणून तो कायदा तयार केला गेला आणि त्याची अंमलबजावणी फक्त इथे राज्यामध्ये व्हावी अशी त्यांची मागणी जी झाली पाहिजे, जी आपण करतोय. नंबर 1. नंबर 2, आपण जो इथे उल्लेख केला की पॉलिगामी ही अन्य धर्मपंथीयांमध्ये देखील होते असं कदाचित आपलं तिथे म्हणणं आहे. परंतु पॉलिगामीच्या बाबतीत मी असंच म्हटलेलं आहे की शेवटी मल्टिपल मॅरेजेस करण्याची परवानगी आता ही कुठल्या धर्मामध्ये आहे, त्या समाजामध्ये आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु ज्या वेळेस UCC जेव्हा लागू होईल, UCC लागू झाल्याच्या नंतर तो कायदा देशामधल्या प्रत्येक नागरिकाला लागू होणार आहे. तो कुठल्या एका धर्माकरता किंवा समाजापुरता नाहीये, सीमित नाहीये. म्हणून मला वाटतं आपण निश्चिंत राहावं. सनातनी आपल्याला आश्वासित करतो, कुठल्याही एका धर्मपंथीयांना तिथे टार्गेट करण्यासाठी आपण ही कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहोत. हा कायदा जेव्हा केव्हा लागू होईल त्यावेळेस हा सगळ्यांनाच लागू होईल.